ओके. सर, आपण ऑनलाईन असं पहिल्यांदाच भेटतोय. तर नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला. नमस्कार मला मॅडम. काही गोष्टींची जी आहे सर वन टू वन बोलणं होणं गरजेचं होतं म्हणून आपण सगळ्या शाळांबरोबर असं वन टू वन मीटिंग करतोय. हो हो. माझा आवाज स्पष्ट आहे तुमच्यासाठी? ओके ओके मॅडम. अच्छा. सर मला सांगा, सध्या तुमच्याकडे की नाही मुलांना ऑनलाईन क्लास दाखवण्यासाठी मोठी स्क्रीन अवेलेबल आहे का? आहे मॅडम. काय आहे? टीव्ही आहे, स्मार्ट बोर्ड आहे? स्मार्ट बोर्ड आहे, इंटरॅक्टिव्ह बोर्ड. हं. किती आहेत? एकच आहे की किती आहेत? दोन आहे मॅडम, दोन. 2 आहेत. दोन्ही चालू आहेत? चालू आहे, पण मोबाईल कनेक्ट जेव्हा करतात तेव्हा तो व्हॉइस जो आहे, आवाज तो व्यवस्थित येत नाही विद्यार्थ्यांपर्यंत. अच्छा, इंटरनेट डायरेक्ट नाहीये त्याला कनेक्टेड? त्याला इंटरनेट कनेक्ट नाही आहे. अच्छा. शाळेमध्ये मग वायफाय नाहीये तुमच्या? आहे, वायफाय आहे, पण ते रिचार्ज वगैरे केलेलं नाही. मागे केलं होतं, हं, हं, हं. पण ते त्याचं बिल वगैरे काही वरच्या लेवलवरून काढत नाही, म्हणून 2-3दा रिचार्ज केलं मागच्या वेळेस. त्याच्यानंतर बंदच आहे ते. अच्छा, कुठल्या कंपनीचं आहे सर इंटरनेट? जिओ फायबर. जिओ फायबर आहे. ज्यावेळी हो रिचार्ज केलेलं होतं त्यावेळी मग ते स्मार्ट बोर्डला कनेक्ट हो व्हायचं? हो, कनेक्ट व्हायचं. अच्छा, मग त्यावेळी मोबाईलचा काही प्रॉब्लेम नव्हता आणि हा, आवाज मोबाईलचा प्रॉब्लेम नव्हता, आणि आम्ही आवाजसाठी हे आपलं हे लावायचो, स्पीकर? स्पीकर लावायचो. हं, हं. अच्छा. सर मला सांगा, आपले यू कॅटapultचे तुम्ही काही वर्ग मुलांना दाखवलेत का ऑनलाईन? हो हो, चालू आहे मॅडम, पण कधी कधी हाच प्रॉब्लेम आहे की मोबाईलचं कनेक्शन दिलं की आवाज येत नाही, मग ते नुसतं चित्र दिसतं. हं. अच्छा. हां, ते साउंड शेअर नसेल होत. नुसती हा स्क्रीनच होत असेल. सर ॲक्चुअली ना, मुलांना की नाही, मी स्वतः पण शिकवतेय फिजिक्स. हा. तर जवळ-जवळ 5-6 महिन्यापासून तर मी तुमच्या स्कूलला कधी जॉइन झालेलं बघितलं नाही ऑनलाईन. असं का? हो. हम्म. हे शाळेचं तुमचे जे नाव आहे ना, मुळात आता मीटिंग घ्यायची म्हणून ज्यावेळी लिस्ट काढली त्यावेळीच मी पहिल्यांदा हे नाव वाचलं. तर तुम्ही आधी कधी जॉइन झालाय? हो, सुरुवातीला जॉईन झालो, पण हे दिवाळीनंतर अच्छा. दिवाळीनंतर आम्ही जे बिल वगैरे वरती सादर केले ना, ते जिओ हं. फायबर बसवलं त्याच्यानंतर आम्ही जे रिचार्ज वगैरे करतो मंथली त्याचं, पण ते अलाउड नाही म्हणून त्यांनी सांगितलं, मग तेव्हापासूनच बंद आहे वाटतं ते. अच्छा, अच्छा. सर ॲक्चुअली बघा कसं आहे ना, मी आता जे म्हणतेय ते तुम्हाला स्वतःलाच पटेल ते आणि तुम्ही स्वतः ते तिथे राहून त्याला तोंड ऑलरेडी देताय. बरोबर. आता तुमच्याकडे टीचर्स भरती झाले असतील, ते हो हो, कंपनीमधून वगैरे जे येतात. आहे. आहे पण ना मॅडम, आले. काही आले. महिने काही महिने टीचर्स नव्हते तुमच्याकडे काही-काही विषयासाठी बरोबर. आणि ते अर्ध सेमेस्टर जवळ-जवळ पूर्ण अर्ध सत्र त्याच्यातच निघून गेलं असेल, हा, ते पण आहे. है ना? आणि आता मग किती जरी तुम्ही एक्स्ट्रा तासिका लावल्या, तरी पण नॉर्मल सिलेबस शिकवताना आपण जसं व्यवस्थित मुलांना शिकवतो, तसं आता नाही शिकवून होणार. तर बरोबर. मुलांचं जे नुकसान झालं ते झालंच, है ना? तर बघा महिन्याला ते जिओ फायबरचं बिल तसं त्यांच्याकडून देण्यात यायला पाहिजे. पण तुम्ही प्रिन्सिपल आहात आणि शेवटी तुम्हाला शाळा रन करायची आहे. तर मला वाटते मला जस्ट मी सजेशन देते बघा ते किती होऊ शकतं, की महिन्याला फक्त ते जिओ फायबरचं जे बिल आहे, मला वाटतंय त्यांचा जिओ फायबरचा तुम्हाला पुरेल तो 399 चा प्लॅन इनफ होऊन जाईल. आणि ते काहीतरी जी बरोबर 420 का ₹430 पडतात महिन्याला. तर ते तुम्ही शिक्षकांनी जरी किती तुम्ही शिक्षक आहात, ₹20-20 जरी कॉन्ट्रिब्यूट केले, तरी आय थिंक महिन्याचं बिल ते होऊन जाईल. आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड तर तुमच्याकडे आहेच. आहे, तर आहे. काय नाही ह्याने सर फायदा. बघा, तुमचं स्वतःचं शाळेचं जे काम आहे, तुमचं ॲज अ प्रिन्सिपल म्हणून किंवा शिक्षकांचं जे काम आहे, ते कमीत कमी 20 ते 30% कमी होईल सर.
कारण तुम्हाला एकतर ताण नाही येणार, कारण हे तुम्ही स्वतःच बघताय, जर वर्षीचाच हा पॅटर्न असतो. जर वर्षी काही टीचर्सची कमतरता निर्माण होते, मग कंपनीमधून टीचर्स येईपर्यंत खूप वेळ निघून गेलेला असतो आणि जर वर्षी मुलांचं हे असं नुकसान होत चाललंय. त्याच्यामुळे आपल्या मुलांचा पायाच भक्कम नसल्यामुळे ही लाईफमध्ये पुढे जाऊन काय करणार, किती करून करून करणार, कव्हर करून करून. तर त्याच्यामुळे तुम्हाला ही ऑनलाईनची सुविधा जी निर्माण करून दिलेली आहे, तर प्लीज तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या सर. थोडंसं आपल्याला काही ना काही ऍडजस्टमेंट करावी लागेल. आणि आपण 8वी ते 10वीच्या मुलांनाच आता ह्या वर्षी शिकवलं असं नाहीये. आता तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, मध्ये आपण एक लोधा स्कॉलरशिप म्हणून स्कॉलरशिपची परीक्षा मुलांना बसवलं ऑनलाईनच. ती परीक्षा ऑनलाईन होती, फॉर्म ऑनलाईन भरायचे होते आणि जी मुलं ती आता परीक्षा ऑनलाईन क्रॅक करतील, त्यांना हे लोधावाले त्यांचा पूर्ण उच्च शिक्षणाचा खर्च देणार आहेत. म्हणजे एक प्रकारे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना दत्तक घेतात आहेत. म्हणजे बघा ना, एक मुलगा जरी सिलेक्ट झाला तरी त्याची लाईफ सेट आहे पुढची. त्याचं पूर्ण करिअर सेट आहे. आणि आपल्या यू कॅटपोल फाउंडेशनच्या तर्फे सुद्धा सर, आता पुढच्या वर्षी आपण 11वी-12वी सायन्सचे पण वर्ग चालू करतोय. शिवाय 11वी-12वी झालं म्हणजे झालं असं नाही. मुलांना पुढे उच्च शिक्षण पण कसं फ्रीमध्ये मिळेल, चांगल्या कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये कसं ऍडमिशन मिळेल, ते झाल्यावर पण त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देणं, ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेणार आहोत सर. तर आपलं ऑब्जेक्टिव्हच आहे की मुलांना तोपर्यंत साथ देणं जोपर्यंत ते काही बनून स्वतःच्या पायावर उभं नाही राहत. मग आता एवढा आपला जर लांबचा पल्ला असेल तर सुरुवात जी आहे ती आपल्या ह्या छोट्या लेवलवरून ऑनलाईन क्लास अटेंड करून करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला इकडून तिकडून माहिती मिळालीच असेल, ज्या शाळा हे सगळ्या गोष्टींवरती मात करून आपल्याशी ऑनलाईन कनेक्ट होत होत्या, त्या 4 शाळांना आपण लॅपटॉप वाटलेले आहेत. हो, दिले ना. आम्ही हो, होतो काही तेव्हा ऑफिसला सत्कार जेव्हा झाला तेव्हा. त्यावेळी तुम्हीच तिथे अटेंड केलेलं आहे. सो सर असं नाहीये की मग त्यांना दिलं बाकीच्यांना नाही. पुढे जाऊन टप्प्याटप्प्यामध्ये बाकीच्यांना पण देण्यात येईल. पण त्यासाठी आम्हाला तुमच्याकडून पण तरी रिस्पॉन्स मिळणं गरजेचं आहे ना. कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. तर सर माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे. बघा तुम्ही एक प्रिन्सिपल म्हणून बाकीच्या टीचरशी पण बोलून बघा की हे कसं फिक्स होऊ शकतं. मला जेवढी बाकी शाळांबरोबर मीटिंग घेतली ना, त्यांच्याकडून हा फीडबॅक भेटला की गव्हर्नमेंट तर्फेच BSNLचं इंटरनेट बसवून देतात म्हणून. तर ते त्याची प्रस्ताव वगैरे त्यांनी मागवलेला आहे मॅडम, दिला आहे आपण आपल्या परीने प्रस्ताव, पण काही अजून त्यांच्याकडून आपल्याला रिप्लाय आलेली नाही. हम्म. ठीक आहे, बघा सर कसं होतंय ते, कसं काय प्रोसीड होतंय. कारण तुम्ही आता मुलांना ऑनलाईन क्लास दाखवायला सुरुवात केली आणि एकदा तुमचं रुटीन बसलं की मग ते तुम्हाला काय मोठं काम नाही वाटणार. नाही नाही त्याच्यासाठी ते हवं एक शिक्षक किंवा एक विद्यार्थी पण खूप स्मार्ट आहेत. 10वीचे जे समजूतदार विद्यार्थी आहेत त्यांना पण नेमून दिलं की मग काही प्रॉब्लेम नाही होणार आणि मुलांची खूप चांगली उजळणी होईल. आणि शिवाय नवीन नवीन गोष्टी त्यांना समजतील, कारण आपले जे टीचर्स आहेत ते सगळे वेल क्वालिफाईड, एक्सपिरियन्स्ड, इथे शहरातल्या शाळांमध्ये शिकवणारे टीचर्स आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये खूप चांगली भरच पडेल. त्यांना अजून काय काय नवीन गोष्टी समजतील. आता जसं बघा, आता जो शनिवार गेला त्या शनिवारी 10वीच्या मुलांसाठी एक स्पेशल सत्र ठेवण्यात आलं होतं. परीक्षेमध्ये उंच भरारी कशी घ्यायची, परीक्षेमध्ये जी आपल्याला भीती वाटते त्याच्यावर कशी मात करायची. तर आपण ऑनलाईन तर शिकवतोयच, तसंच दर महिन्यातून एकदा आपलं स्पेशल सत्र पण असतं, ज्याच्यामध्ये मुलांना असे काही जनरल टॉपिक्स, इंटरनेटचा सेफ वापर कसा करायचा, गुड टच बॅड टच काय आहे, सायबर सिक्युरिटी, परत 10वी-12वी नंतर त्यांच्याकडे करिअरचे काय ऑप्शन्स अवेलेबल असतील, पुढे जाऊन इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस. तर असे आमचे सगळे ना काही प्लॅन्स बनलेले आहेत आणि ते चालू असतात. तर जर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जो बनलेला आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असाल आणि ह्या गोष्टींचा जर तुम्ही फायदा घेतला तर बघा तुमचं शाळेची जी आहे ती किती जास्त प्रोग्रेस होईल आणि तुमच्या मुलांमध्ये पण जो फरक पडतोय तो तुम्हाला स्वतःहूनच दिसेल. तर सर माझी विनंती आहे, तुम्ही बघा काहीतरी जुगाड करा आणि त्यांना ऑनलाईन क्लास आधी दाखवायला सुरुवात करा. आणि चालेल आता चालेल बघ, मॅडम. हो ट्राय करा तुम्ही.
आणि दुसरी गोष्ट अशी होती सर, आपण की नाही एक LMS पोर्टल बनवलेलं आहे. LMS पोर्टल म्हणजे त्या एकाच वेबसाईट वरती तुम्हाला सगळं दिसेल. आधीचे आपले जे क्लासेस झाले त्याचे रेकॉर्डिंग टाकलेले आहेत. परत आता जे लाईव्ह क्लासेस आहेत ते तिथेच दिसेल तुम्हाला. लाईव्ह क्लास आता ह्या वेळेला चालू आहे बरोबर. म्हणून क्लिक केलं की आपोआपच लाईव्ह मीटिंग जॉईन होईल. व्हॉट्सअपवर लिंक वगैरे क्लिक करायची गरज नाहीये. परत आपण मुलांसाठी प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत. 10वीच्या बोर्डानुसार प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत आणि बाकीच्या वर्गांसाठी प्रत्येक धड्याची एक प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. ते सगळं आपण आता त्या LMS पोर्टलवरती टाकण्याचं काम चालू आहे. तर माझ्याबरोबर एक दुसरे जे आहेत इंटर्न जॉईन झाले दर्शन सावंत म्हणून. तर ते तुमच्याशी त्यांनीच तुम्हाला कॉल केलेला मीटिंगसाठी. हा हा. तर ते तुमच्याशी एक व्हिडिओची लिंक पाठवतील किंवा व्हिडिओ शेअर करतील. तर आता तुमच्या कम्प्युटर मॅमला जे ह्याच्यासाठीच बोलवलंय की तो व्हिडिओ बघत बघत ना तुमच्या शाळेला त्या LMS पोर्टलवरती रेजिस्टर करून टाका सर. खूप सोपी मॅडम आहे प्रोसेस ना, आहे. मॅडमशी बोलायचं का मॅडम? हा चालेल, सांगा मॅमला. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम. मॅम आपलं की नाही काही बघा वेबसाईट्स असतात ज्या फ्री टू यूज असतात, पण आपल्याला ईमेल टाकून तिथे ईमेल आयडी आपला टाकून सबस्क्राईब करावं लागतं किंवा रेजिस्टर करावं लागतं. हो मॅडम. तसंच आपलं हे LMS पोर्टल आहे, तर त्याचं तुम्हाला डेमोची लिंक दर्शन पाठवेल आणि मग ते बघून बघून ट्राय करा की आजच तुम्ही शाळेला रेजिस्टर कराल. ते हार्डली 10 मिनिटं लागतील, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही लागणार त्याच्यासाठी. ईमेल आयडी कोणाचा टाकायचा तर ते सरांशी डिस्कस करा. तुमचा टाकू शकता किंवा प्रिन्सिपल सरांचा पण टाकू शकता आणि मग तुमच्या समोर ते सगळं ओपन होईल. आता तुम्ही जसं आमचं कन्व्हर्सेशन ऐकलं, बिईंग कम्प्युटर टीचर ऑनलाईन क्लास, प्लीज ह्यांना एकदा सेटअप करायला हेल्प करा. एकदा तुम्ही सेटअप करून दिला की मग काय मुलं स्वतःहूनच जाऊन ती मीटिंग ऑन ऑफ करतील. स्मार्ट मुलांना थोडंसं ट्रेन करा की मीटिंग स्वतःहून त्या वेळेला जाऊन कशी ऑन करायची. सध्या आपली 2 ऑनलाईन सेशन्स चालू आहेत. एक 11:30 वाजता असतो 8वी साठी आणि एक दुपारी 3 वाजता असतो 9वी साठी. तर मग तुमच्याकडे ऑलरेडी स्मार्ट बोर्ड आहेत. तर स्मार्ट बोर्ड असलेल्या वर्गामध्ये 8वीच्या मुलांना बसवलं आणि 9वीच्या मुलांना बसवलं की त्यांना इकडे तिकडे कुठे जायची, रूम चेंज करायची पण गरज नाही. ते ऑन करून स्वतःहून मीटिंग त्या वेळेमध्ये बघू शकतात. तर बघा कसं होतंय हो मॅडम. आणि आज बाकी स्कूलला रेजिस्टर करून टाका. हो मॅडम, करते. मॅम तुमचा ना नंबर लागेल, कारण पुढे का जाऊन काही पण आपलं ऑनलाईन असल्यामुळे कम्प्युटर टीचरचीच गरज जास्त पडते. हो मॅडम. मॅमचा नंबर घे बेटा. मॅम तुमचं नाव सांगा आणि नंबर सांगा. हो. 8459 94 59 94 90 90 33. मॅम तुमचं नाव? मोहिनी वडवी. दर्शन एकदा रिपीट कर बेटा, नंबर कन्फर्म कर. 8459 94 90 33. हो मॅडम, बरोबर. ठीक आहे, ठीक आहे मॅम. तर चालेल, तुम्ही आता मी सरांशी बाकी जनरल गोष्टी बोलेल. तुम्ही प्लीज ट्राय करा. दर्शन तुम्हालाच डायरेक्टली, हा व्हॉट्सअपवर नंबर आहे? हो मॅडम, आहे. हा, दर्शन तुम्हाला व्हिडिओ पाठवून देईल. तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बघून LMS पोर्टलवर रेजिस्टर करा. आणि आपला युट्यूब चॅनल आहे ना, युट्यूबवर नॉर्मली टाईप केलं ना यू कॅटअपल्ट, जसं बघा माझ्या बॅकग्राऊंड मध्ये दिसते, UCATA टाकलं तरी दिसतं लगेच खाली यू कॅटअपल्ट फाउंडेशन. तर त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा मॅम, म्हणजे त्याच्यावर काही काही नवीन गोष्टी येतील तर ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. हो मॅडम. ठीक थँक्यू आहे, मॅडम. चालेल. थँक्यू मॅम. मोली मॅम, थँक्यू. नाईस टू सी यू. चालेल. सर आता आपण काही जनरल गोष्टींवरती थोडस चर्चा करूयात. मला सांगा, तुम्ही या शाळेमध्ये कधीपासून आहात प्रिन्सिपल? मी गेल्या वर्षीपासून मॅडम. गेल्या वर्षीपासून आहात, की आधी दुसऱ्या हो. शाळेवर असाल मग? अच्छा. नाही, सर इथेच आपल्याकडे होतो. इथेच होतो, पण इथेच- मी माध्यमिक टीचर होतो. ओके, तुमचं मग प्रमोशन झालं. ग्रेट ग्रेट, चांगलं. सर
तुम्ही आधीपासूनच इथे आहात तर ती अजून जास्त चांगली गोष्ट आहे की शाळेचं पूर्णच माहिती असतं खडा ना खडा, आणि त्याच्यामुळे शाळा चांगली रन होऊ शकते. मला सांगा, आपल्याकडे सर 11वी-12वी आहे का? नाही, 10वी पर्यंत आहे मॅडम. 10वी पर्यंत आहे आणि मराठी मीडियम आहे हे? मराठी मीडियम. अच्छा सर, 8वी 9वी आणि 10वीची मला पटसंख्या का सांगा जरा एक एक करून. किती विद्यार्थी आहेत? 10वी 45 आहे हम्म. आणि 9वी 50 आणि 8वी 51. ओके, म्हणजे चांगली संख्या आहे तुमच्याकडे मुलांची. हो. सर, आता ही जी संख्या आहे तुमच्याकडे, आता सध्या तुमच्याकडे कुठला टीचर शॉर्ट नाहीये ना कुठल्या विषयासाठी? सगळे टीचर्स आहेत तुमच्याकडे आता? नाही, सगळे टीचर अवेलेबल झाले आता. आता झालेले आहेत अवेलेबल. ठीक आहे. सर, मला आणखी तुम्हाला हे विचारायचं होतं की 10वीच्या मुलांसाठी प्रयोगशाळा वगैरे आहे का? हो हो, आहे ना मॅडम. आहे, प्रयोगशाळा आहे. ओके. सर, मला सांगा, ही सगळी आपली आदिवासी मुलं आहेत? हो, आदिवासी आहे. अच्छा, आणि सर गेल्या वर्षीचा आपला 10वीचा रिझल्ट कसा लागलेला? गेल्या वर्षी 100% होता मॅडम. 100% होता. आणि जो टॉपर होता त्याचे किती टक्के मार्क्स होते? त्याचं 87.60. अच्छा, म्हणजे बघा, पर्सेंटेज पण चांगली आहे. आपण थोडी आणखी मेहनत घेतली तर 90%च्या वरती मुलं जाऊ शकतात. बरोबर. ठीक आहे सर. सर, मला आता हे सांगा तुम्ही की हे सगळे जे मुलांचे पालक आहेत हे सगळे शेतकरी आहेत हो, शेतकरी. किंवा शेतकरी मजूर असेच आहेत, है ना? हो, शेतकरी मजूर वगैरे. तुमच्या शाळेमध्ये लाईटीचा प्रॉब्लेम आहे का? आता म्हणजे 24 तास लाईट असते, परंतु सध्या आपलं काम सुरू आहे. मेन लाईनचं काम सुरू आहे. MIDC ला ते लाईन कनेक्शन देऊन राहिलेलं आहे. पोल वगैरे काय उभे करून राहिले, त्याच्यामुळे दिवसा आता तरी या महिन्याभरामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. अच्छा, पण मग ते एकदा काम झालं की मग प्रॉब्लेम नसेल, प्रॉब्लेम हो, सॉल्व्ह एकदा होईल. काम झालं की काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. चला, ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण लाईटच नसेल तर काय होऊच नाही शकत. सर, नाही, तुमच्या लाईटचा शाळेमध्ये तुमच्या शाळेमध्ये आता कम्प्युटर टीचर आलेत, पण हो हो कम्प्युटर आहेत का मुलांना शिकवण्यासाठी? कम्प्युटर लॅब आहे का? हो हो, माइंड स्पार्क मार्फत आम्हाला 23 लॅपटॉप दिलेला आहे. शाळेचे 5 कॅम्प्युटर आहे. त्याच्यातून 4 सुस्थितीत आहे, बाकी बंद आहे. अच्छा अच्छा अच्छा. नाही, पण ते माइंड स्पार्कचे जे लॅपटॉप आहे ते त्याच्यावरती तर त्यांचाच कंटेंट चालतो ना, मुलांना दुसरं अजून काही हो, शिकवू त्यांचं नाही चालतं. शकत. हम्म. नाही, त्यांचंच राईट. चालतं. बरोबर. ठीक आहे. सर, मला सांगा, तुम्ही तुमची बिल्डिंग तर आता मी मागच्या साईडला बघते की चांगली वाटते. शाळेची हो बिल्डिंग आणि हॉस्टेलच्या बिल्डिंग सगळ्या व्यवस्थित अवस्थेत आहेत? हो, मुलींचं हॉस्टेल झालेलं आहे, शाळेची बिल्डिंग झालेली, मुलांचं हॉस्टेलचं काम सुरू आहे. ओके, म्हणजे मुलींची आता नवीनच बनली आणि मुलांच्या हॉस्टेलचं काम सुरू आहे. ग्रेट. हो आणि वर्ग सफिशियंट आहेत? जे मुलांना जेवढे वर्ग हो पाहिजे हो, तेवढे आहेत? म्हणजे आहे आता आहे. तुमची 10वी पर्यंत शाळा आहे तर 10 वर्ग आहेत? 12 वर्ग आहे मॅडम. 2 आम्ही डिजिटल तयार केलेले आहे. इंटरॅक्टिव्ह बोर्ड हा. बसवलेला आहे. म्हणजे ज्या वर्गाचं काही सेशन घ्यायचं असेल त्या वर्गाचं मग तिथे तासाप्रमाणे ते डिजिटल लॅबला जातात ते. ग्रेट ग्रेट, हे चांगलं झालं सर. सर, तुम्हाला शाळा रन करायला काही प्रॉब्लेम येतात आहेत? हे जे इंटरनेटचा इश्यू किंवा लाईटचा वगैरे, ह्याच्या व्यतिरिक्त अजून नाही, काही? लाईटचा इश्यू नाही आहे, फक्त इंटरनेटचा इश्यू होता. आणि ते मोबाईल मधून कनेक्ट करायचे त्यावेळेस आवाजचा प्रॉब्लेम होता, म्हणून ते थोडं मध्यंतरी बंद झालं. आणि रोजच काही ना काही शाळेवर ग्राउंड लेवलला बघावं लागतं प्रत्येक गोष्टीचं. मग
ते कसं आहे की वरून जर आम्हाला थोडा सपोर्ट भेटला तर मग चांगली गोष्ट आहे, कारण आम्ही जे पैसे टाकतो खिशातून पैसे टाकतो आणि केलंच पाहिजे असं आमचं पण मत आहे आणि करतो पण मॅडम. परंतु कधीतरी आम्ही जे करतो त्याला जर वरून सपोर्ट थोडा भेटत नसल्या कारणाने आम्ही ते मग कुठेतरी आम्हाला पण विचार करावा आता लागतो असं होत आहे. तिकडून तुम्हाला किती सपोर्ट मिळतोय नाही मिळतोय, आता आमच्या हातात जर तुम्ही आपला जो यू कटपुलचा जो प्रोग्राम आहे तो व्यवस्थित जर राबवताय तर आम्ही नोटीस करणार ते. तर आमच्या बाजूने जो सपोर्ट पॉसिबल आहे तो देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू सर. जसं आता तोच सपोर्ट आम्ही बाकीच्या शाळांना लॅपटॉप देऊन दाखवला, त्यांच्या मुलांना आता विशेष जे आहे ट्रेनिंग वगैरे पण देण्याचं काम जे चाललेलं आहे. तर आमच्या कडून जो पॉसिबल होईल ते नक्की मिळेल सर. केलेलं काम ना कुठेतरी रेकॉग्नाइज नक्की होतं, थोडा वेळ लागतो पण रेकॉग्नाइज नक्की होतं सर. चालेल सर चालेल मॅडम. बाकीच्या शाळांमधून असा फीडबॅक मिळाला की तिकडे त्यांचे पेरेंट्स मुलांना घेऊन जातात आणि लवकर आणून देत नाहीत हा सुट्ट्यांना. तर हा सेम इश्यू तुमच्या पण शाळेमध्ये आहे. आम्ही मध्यंतरी तो इश्यू बंद केलेला होता, परंतु पालक नंतर तक्रार करायला लागले आणि म्हणून थोडं आम्ही आता थोडस सेल करून दिलेलं आहे. अच्छा म्हणजे अच्छा. त्यांना समजू पण सांगतो आम्ही की तुम्ही घरी घेऊन गेल्यानंतर मुलांचं नुकसान करता आहे. हो तर आता त्यांचं फक्त आणि फक्त शिक्षणाकडे लक्ष द्या. तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करताय, त्यांनी जे घेऊन मागितलं ते घेऊन देता आहे, परंतु ते आंधळं प्रेम म्हटलं ते प्रेम नाही आहे. त्यांना आज तुम्ही चांगलं शिक्षण दिलं तर भविष्यात ते काहीतरी घडतील. हम्म पण बाकीचे बरोबर. पालक नासमज असतात. 100 मधून 3-4 असतात. हो बरोबर बरोबर. सर मला सांगा, समजा तुमच्या आता तुम्ही तर ह्या शाळेमध्ये बऱ्याच वर्षांपासून आहात, तर आपल्याला इकडून तिकडून माहिती मिळतेच की बाबा आपल्या शाळेतून विद्यार्थी जे पास आउट झाले ते पुढे काय करतात आहे. तर असे 50 विद्यार्थी समजा तुमचे पास आउट होतात दरवर्षी, त्याच्यातून असे किती टक्के मुलं असतात की काही ना काही कारणामुळे त्यांनी उच्च शिक्षण नाही घेतलं किंवा उच्च शिक्षण घेतलं पण नोकरी नाही मिळाली, म्हणजे कुठे काही जमलंच नाही म्हणून ते पण मग नाइलाजाने शेतीकडेच वळले त्यांच्या आई वडिलांसारखं, असे किती टक्के विद्यार्थी असते? आता पहिलं तर याचं प्रमाण खूप जास्त होतं, परंतु आता आमच्याकडे मल्टी स्किल नावाचा एक व्यावसायिक शिक्षण विषय आहे 9वी-10वीला. मुलींसाठी हेल्थ केअर आहे. मग ते जी मुलं आहेत त्यांचं काही जरी दुसरीकडे समजा नाहीच नंबर लागला तरी पण ते ITI वगैरे करून किंवा त्यांना इकडे बेसिक फाउंडेशन दिलं जातं की स्वतःचा व्यवसाय कसा करायचा, काय करायचं. म्हणून ते स्वतः जर कुठेच त्यांचं काही नंबर वगैरे लागला नाही तर मग ते स्वतः काहीतरी एखादं चायनीजचं दुकान वगैरे किंवा ब्युटी पार्लर आहे मुलींसाठी किंवा हेल्थ केअर आहे मुलांसाठी, एग्रीकल्चर आहे. मग याच्यातून ते बरेच काही जे व्यवसाय आहे ते करू शकतात आणि आहे पण सध्याच्या घडीला. सर हे मल्टी स्किलचा जो प्रोग्राम आहे, उपक्रम आहे, हे तुमच्या शाळेमध्ये कोणाद्वारे राबवला जातोय? तो RMS द्वारा. आरएमएस काय आहे ते? म्हणजे कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी आहे, संस्था आहे की काय आहे? ते म्हणजे शासनाचंच आहे, समग्र शिक्षा अभियान त्याच्या मार्फत, परंतु ते कंपनीला दिलेलं आहे, वेगवेगळ्या कंपनींना मग त्यांना दिलेलं आहे. अच्छा, कारण हे तुम्ही जे सांगताय ना, हा सेम फीडबॅक मला अजूनपर्यंत कोणत्याच शाळेमधून नाही मिळाला. मग हा जो उपक्रम आहे फक्त नंदुरबारच्या तुमच्या शाळेत राबवला जातोय की सगळ्या शाळांना हा ऑप्शन अवेलेबल आहे? नाही, मगाशी याने ट्रायल बेसवर ठराविकच शाळा घेतल्या, त्याच्यात आमची शाळा पण होती आणि ओके. आता बऱ्याच शाळांमध्ये हा कार्यक्रम चालतो. कधी सुरुवात झाली आहे सर याची? याची सुरुवात मला वाटतं 2014 मध्ये. अच्छा, पण आता तुमच्या शाळांमध्ये ज्याला शाळा निवडक घेतली आणि सुरुवात केली, आता त्याची इथे तुमच्या इथे कधीपासून सुरुवात झाली? 2014 पासून. अच्छा, 2014 पासून चालू आहे तुमच्या हो. शाळेमध्ये. ओके, ग्रेट ग्रेट, चांगलंय. सर तुमच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या शाळा आहेत नंदुरबार मधल्या आश्रम शाळा? नावं माहिती आहेत तुम्हाला? कोठली आहे,
आणि बंधारे आहे अच्छा. आणि कोरडा. अच्छा, दर्शन प्लीज नोट द नेम्स. कोटली, बंधारे आणि कोरडा. कोळदा. केलेच मॅडम, कोलदा. केले. कोलदा. ओके ओके, ठीक आहे सर. आणि तुमची एक शाळा, अशा टोटल 4 शाळा झाल्या. हा. अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि म्हणजे मग त्याचा फायदा होतोय तर मुलांना. हो होतो आहे. ठीक आहे सर. ही लोक मग काय करतात तिथे येऊन, ते शिक्षण देतात ऑन ग्राउंड की कसं? नाही, त्यांचे आपले शिक्षक नेमलेले आहे. हम्म. मग तेच शिकवतात, त्यांना विषय दिलेले आहे. मग त्याप्रमाणे ते बेसिक मुलांना शिकवतात. म्हणजे तुमचे शिक्षक ते शिक्षण देतात असं? नाही, त्यांचे त्यांनी शिक्षक नेमलेले आहे. त्यांनी शिक्षक कंपनी ओके. मार्फत शिक्षक दिलेले आहे. मग ते ओके. प्रॅक्टिकल वगैरे, थेअरी वगैरे तेच घेतात. मग आता से फॉर एक्झाम्पल त्यांना शेतीबद्दल काय शिकवायचंय, तर ते हो. खरं ते शेतीमध्ये नेऊन त्यांना ते करून दाखवतात, किंवा हो. असं गार्डन वगैरे? हो, शाळेत पण ते तसं शेती वगैरे किंवा परसबाग तयार करतात. हम्म. जर समजा शेतांवर फील्ड विजिट असेल तर त्या ठिकाणी शेतावर पण ते घेऊन जातात. अच्छा हा. अच्छा अच्छा, आणि ओके. मुलींचं नर्सिंगचं आहे तर त्यांना मग आपली PSC आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, किंवा आपलं RS आहे, ग्रामीण रुग्णालय. तर या ठिकाणी प्रत्यक्ष विजिट करून त्या ठिकाणी त्यांना ते बेसिक नॉलेज दिलं जातं. हम्म. हम्म. ठीक आहे ठीक आहे सर. तुमचा शाळेचा की नाही, समोरून एक फोटो लागेल. तुमच्या असं शाळेचं का? नाव लावलं असेल ना, त्याचा एक फोटो हा. लागेल. तर दर्शनला प्लीज तो फोटो पाठवून द्या तुम्ही. बाकी चालेल. मला जे विचारायचं होतं ते झालंय विचारून. मी फक्त तुम्हाला एवढीच विनंती करेल की आम्ही तिथे फिजिकली नाहीये, त्याच्यामुळे आपल्याकडे कम्युनिकेशनचं एकच माध्यम राहतं, तो म्हणजे फोन आणि व्हॉट्सअप. तर तुम्ही बरोबर. त्याच्यावर ऍक्टिव्ह राहा आणि जे उपक्रम आम्ही राबवतोय प्रयत्न करा. असं नाही मी म्हणत की सगळंच करा. मला माहितीये की तुमच्याकडे 10 कामं आहेत आणि अजून नवीन नवीन काही ना काही उपक्रम असतात. ते मला हो. कल्पना आहे त्या गोष्टीची. तर तरी पण जर काम तुम्ही आता, तुमच्याकडे स्टाफ पण पूर्ण भरलेला आहे, तर तुम्ही हे वाला कामासाठी की नाही, त्या जसं कम्प्युटर मॅमकडे पण खूप जरी कामं असतील, तरी कम्प्युटर मॅमने एकदा ते सुरुवात करून दिली आणि मुलांनाच मॉनिटर म्हणून नेमलं, तरी तेच सगळं स्वतःहून करतील. तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं असेल की करतात आहेत की नाही. तर काम वाटलं गेल्यावरती तुम्हाला मग त्या कामाचा लोड नाही जाणवणार. तर ट्राय करा की मुलांना क्लास तुम्ही कनेक्ट करून द्या. ओके मॅडम. कारण हे बंद असेल हे मला पण कल्पना नव्हती. काल मला फोन आला सरांचा. तर त्यावेळेस मी सरांशी, जे आमचे माध्यमिकचे शिक्षक आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. म्हटलं सर काय आहे, कारण इथे बसल्यानंतर केव्हा 6 वाजून जातात, केव्हा हो, 7 वाजतात हेच कळत नाही आम्हाला. कल्पना तर आहे मला सर. त्यामुळे ते कदाचित माझ्याकडून पण दुर्लक्ष झालं असेल. मला असं वाटलं की कदाचित ते सुरू असेल, परंतु त्यांच्याकडून जाणून घेतलं की सर म्हणे आवाज येत नाही, हे नाही ते नाही. म्हटलं ठीक आहे, करू आपण. आपण म्हणजे ह्याच्यासाठी एक काम करूया बघा, तुम्हाला पण त्याच्याने हेल्प होईल. मुलांमधूनच मॉनिटर नेमवा आणि ना, जसं की 8वीचा एक मॉनिटर बनवला, 9वीचा एक मॉनिटर बनवलं. एखादी जुनी वही, जुनं कोरं रजिस्टर द्या. रोजची तारीख टाकायची, जो क्लास अटेंड केला त्याची तारीख, कुठला विषयाचा तास होता आणि कुठला धडा शिकवला. हे 3 कॉलम मध्ये मुलांनाच डेटा मेंटेन करू द्या. म्हणजे तुम्हाला पण कल्पना येईल की नक्की ह्यांनी किती क्लासेस बघितलेत आणि कुठले कुठले क्लासेस मिस झालेत. मग त्याची हवं तर तुम्ही त्यांना रेकॉर्डिंग पण नंतर दाखवू शकता. ह्याने काय होईल, सुव्यवस्थितपणे सगळं आपल्याकडे डेटा असेल आणि तुम्ही पण मग ठामपणे सांगू शकता आम्हाला किंवा तुमच्या अधिकाऱ्यांना की बघा आम्ही हे एवढं केलेलं आहे म्हणून. चालेल मॅडम, नक्कीच. तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास जो आहे त्याला पात्र ठरू. याच्या पुढे मी त्यांना हो सूचना सर. काढतो आता आणि जे असेल त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायला लावतो. हो, चालेल सर, चालेल. ओके. थँक्यू सो मच सर. माझ्याकडून झालंय बोलणं. कधी काही लागलं तर दर्शन तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. चालेल मॅडम. ओके. ओके सर, थँक्यू सो मच. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल थँक्यू. थँक्यू.